आता येणार गणपतीला येणार आम्ही, आठवण पडली की असं येणार, एक दिवस येणार एक दिवस जाणार. मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. बरेच दिवस मी रत्नागिरीमध्ये होतो, एका सॉन्गच्या शूटिंग निमित्ताने आलेलो आणि आता पुन्हा एकदा पनवेलला मुंबईला जायची वेळ आलेली आहे. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीच गेलो असतो, पण कोकण रेल्वे ठप्प झालेली, कारण दिवाणखवटीच्या इकडे पूर्णपैकी दरड कोसळली, त्यामुळे ट्रेनच बंद होती. सो 2 दिवस थांबलो. अजून जरा गावाकडचा नजारा मस्त की फील केलेला आता, आणि राहुलच्या इथं राहिलं होतं, मस्त वाटलं. आणि आता जाताना जरा जीव जड झाला जायला, कारण इथल्या माणसाला लळा लागलेला आणि ते आता जाताना थोडा जीवावर येतं. तर सगळ्यांना भेटून जायचं आहे. 4 वाजलेत. ॲक्च्युली लवकर निघतो. ट्रेननी कुठल्या जाईन काय माहीत नाही, कारण जनरलनीच जायचं आहे. पण ट्रेनची तिकीट काढली असती, पण ट्रेन काय काय कॅन्सल आहे. आता जी भेटेल तिने मुंबईला जायचं आहे. चापनात बेटे बेटे सो जाते भाई लोक. राहुलच्या आणि गावची भेट बांधता. आलू दिले, आलूची पानं. बाबा येता मुंबईला? 10-12 किती आठवडा 2 आठवडे होतो. आता जाताना कसंच तरी होईल. आणि कढीपत्ता दिलेला आहे. गावचा हा खाऊ असतो. हा वाल हो. ये चले येऊन घ्या. जायचं आहे का नाही येत आहे? चल चल रे, चल ना तू चल. आणि निघालो. चला, गणपती आमच्या पप्पाने गणपती आणला. प्रमोशन करताय असे टी शर्ट हवे असेल तर मुंबईत तर चाय केलेली आहे. जिथं आम्ही गाण्याची शूटिंग केलेली तिथे जातोय. जरा भेटून येतो, कारण परत ते आठवण काढतील. म्हणजे आठवण आता गेल्यावर काढतीलच, गेल्यावर झालं तेव्हा पण आठवण काढतील. ओ बाबा या घरी या. आई कुठं आहे? शेतावर गेल्यात. बाबा इथंच भेटला. काय करता हो? हा घर पुन्हा एकदा आठवणीत राहील. मस्त होता, इथे शूटिंग केलेली. वा, सगळी शेताडीत गेलेत. होय होय झालं. तुम्ही कुठे दलनावर गेलं? दलनाला गेलं? हा चल पा. नाही पाय पडत निघतो आता. चहा पियालो. हा नाही ना आता नको. आता कधी येणार? आता बघू गणपती झाल्यावर. हो पोट माझं इथं किती दिवस ना वाटते. चला येतो. हा तब्येती सांभाळा. होय होय चला. गावची माणसं आहेत ना, आपल्या माणसांसारखे असतं. म्हणजे जवळचा रक्ताचा नाता नसतो, पण तो इथला नाता बनतो, तयार होतो. जाताना आता जड झालाय मन, पण आता सांगू नाही शकत शब्दात मी तुम्हाला. चलो तब्येत सांभाळा बाबा. फोन करतो मी. परत येणारच आहे, नाही भेटली तर. नाही भेटली परत. विषय असा झाला की ट्रेन भेटेल की नाही भेटेल माहित नाही. आम्ही आता लवकर निघतो, कारण पावसकर काका भेटणार आहेत. त्यांची पेटी द्यायची आहे. आणि दुसरं जरा मीटिंग आहे पावसकर सोबत. मग ते रात्री आता 10-1 वाजता ट्रेन भेटली तर जाणार, नाही तर नाही भेटली तर परत येणार. दुसरा काही पर्याय नाही. मी नाही जाणार. हे असं बारक्याला स्टेशनला नाचायला ठेवायचं. वेलकम वेलकम. गावची माणसं आपल्याला लगेच आपलंसं करून टाकतात. आणि म्हणतात ना, कोकणची माणसं साधीभोळी, खरंच साधीभोळी आणि जीवाला जीव देणारे असतात. अगदी जाताना मन भरून येत होतं सगळ्यांच्याच. आणि आजीला तर आम्हाला सोडूसच नव्हतं वाटत. आता नको जाऊच म्हणत होते,
पण पर्याय नव्हता की मुंबईला जाऊन सुद्धा कामं होती जी टी शर्टची ती सुद्धा करायची होती. आणि दुसरं बरीच अशी रखडलेत, गाणं आहे त्याची एडिटिंग बाकी आहे, बरेच असं जी इंटरनल कामं आहेत ती करायची आहेत. आणि जाताना पूर्णपैकी तिकडे वाडी अशी जमा झाली, म्हणजे वाडीतल्या सगळ्या ज्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसं होती ती जाताना भेटली. मन भरून येत होतं तेव्हा, पण सध्या दाखवून देत नव्हतं कारण ते मला स्वतःला बघायला मला विचित्र वाटत होतं. मग माझ्या पण डोळ्यातनं पाणी आलं असतं म्हणून मी जास्त इग्नोर करत होतो त्या गोष्टी. पण ही सगळी आमची माणसं कोकणातली आणि प्रेम करणारी ही अशी सगळीकडेच असतात. हे बघा आजी पण आता वरतून इकडे खाली येते, सगळीजणच आता जाताना भेटतील. सगळी सोडायला आले निखिलला. घेऊन काय जातोय तर आलू. हा प्रेम घेऊन जातो, प्रेम आलू वडी. हॅलो 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 पतपतच बघा सगळी सोडायला आले निखिलला. चला बाबा पुढे नको तू मागे बस ना. काय आपला बोलतो तू मागे बस मी पुढे बसतो. कोण रे? ती पण जात आहे स्वप्न. बरं वाटलं. पोरं होती, 2 दिवसाची भेट होती बारकेची, वाटलंच नाही 2 दिवसाची भेट. किती चला किती घेतलेली कसा कसं हा चला. येतो परत काय टेन्शन. आम्ही येतो. ट्रेन काय भेटण्यातली नाही आहे पण आपली मनाची समजूत काढतो. तू आता जर ट्रेन भेटली तर तुला टाकल्यावर केस येतली एवढं नक्की. हा निघालय बाय येतो. येतो हा चला येतो आजी. रडू नका, रडताव कशाला. आता येणार गणपतीला. येणार आम्ही, आठवण पडली की असं येणार. एक दिवस येणार एक दिवस जाणार. चला होय होय चला चला मी नका येऊ. मी पण जातो. मी पण जातो. सोडाय जातो. आता हा उशीर चल चल ना चला चला. आता राहुल्या आणि आमचे 15 दिवस असे गेलेत ना, एन्जॉयमेंट पण केले आणि कामं करताना किंवा शूटिंगचे जे 4-5 दिवस होते ना ते एवढे हार्ड लेवलचे गेलेत ना, ते सांगू नाही शकत. ते शब्दात पण नाही सांगू शकत की काय सिच्युएशन होती आणि काय होते ते. पण आता जाता आता वेगवेगळंच वाटतंय. रडू नको. बारके रडतोय. त्याला आई बाबा आई आजी आणि ते तिकडे माणसांना फिक्स नाही जायचं. हा स्टेशनवर गेल्यावर तू सांगतोय. मला ते डोळ्यातनं पाणी येतं ना आईच्या वगैरे, ते बघवत नाही म्हणून मी लवकर सटकायचा बघत होतो. शेवटी तो झालंच. चला पण जाऊया आता. चापणातली पण भरपूर हेल्प केला. बैरी जुगाई बाबरशेख अगरबत्ती स्टोअरला आलोय. इथे पावसकरका भेटलेत आणि आपला मित्र इकडे. दादा आपलं नाव? तेजस ठावरे. सो यांचा अगरबत्तीचा स्टॉल आहे आणि नाश्ता घेऊन आलेत, वडापाव. गरम गरम. आणि काका पण भेटलेत. आज मुंबईला जातोय तो. आज मुंबईला जातोय आणि बरेच आम्हाला गोष्टी आहेत ना, प्रोजेक्ट आमचे पेंडिंग आहेत. ते हळूहळू सांगू, आता तर रिव्हील नाही करत आहे. पण ते त्यासाठी एक आचार विचार आणि थोड्या मीटिंग आहे, धावती मीटिंग, वडापावची मीटिंग आणि बरेच असे प्रोजेक्ट बद्दल आम्ही विचार करतो. लवकरच तुमच्या भेटीला येईल. म्हणजे गाणं तर येतोय, त्याच्या व्यतिरिक्त
वेगळ्या काही प्रोजेक्ट आहेत ना ते तुमच्यापर्यंत भेटीला येतील. आणि आता मी ज्या अगरबत्तीच्या स्टॉलला आलेलो आहे तो रत्नागिरीमध्ये उडावून नाचणे ग्रामपंचायतच्या अपोजिट आहे. तर तुम्हाला रत्नागिरीत याल किंवा रत्नागिरीतले असाल तर नक्कीच इथून अगरबत्ती घ्या. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. पाऊस काकांकडे गेलेलो, त्याची एक स्टोरी आहे. पाऊस काकांकडे परवा गेलेलो तर विषय असा झाला की घरी जाता जाताच अगरबत्तीचा खूप मस्त असा सुगंध आला आणि तो प्रसन्नता वाटली. अगरबत्ती लावली नव्हती. हा अगरबत्ती लावली नव्हती, सकाळी लावलेली. हा ती विजून झाले असतील ना 3-4 तास झाले. म्हणजे 1 वाजता आपण 1 वाजता आलो मी. पण बोलो अरे काका वास मस्त अगरबत्ती कुठून घेतला. तर असं आहे असं आहे म्हटले. आज इकडे आलेलो आहे. प्रमोशन नाही आहे हा. जेन्युअनली मी आलोय आणि जेन्युअनली म्हणतोय की तुम्ही आलात तर नक्की तिथून अगरबत्ती कुठली अगरबत्ती होती ती साई फ्लोरा होती. पण त्याच्यात सगळ्याच अगरबत्ती तशा आहेत. सगळ्याच साई फ्लोरा होती पण सगळ्या अगरबत्ती तशा आहेत. मला वाटलं महागडी आहे पण नाही महागडी नाही. आणि त्याने आम्हाला ते आपल्याला ते कन्सेशन देतो. होलसेलने देता. होलसेल. अजून काय काय असतं त्याच्यानंतर बत्तीसाठी तेल आहे. हे तेल आहे ना काजळी पकडत नाही. समज ना ते गोमूत्र आहे, हे गुलाब पाणी आहे, वाती आहे, इथे चंदन वगैरे आहे, पितांबरी, अष्टगंध सगळं म्हणजे बराचसा प्रकार आहे. सर्व सामग्री आहे. दादांचा नंबर देतो मी डिस्क्रिप्शनला. रत्नागिरी आला ते फोन करा. बाकी ऑनलाईन वगैरे पाठवला ऑनलाईन पाठवू शकतो. ओके. मग नवीनच चालू होत मग संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाला हवं असेल तर ऑनलाईन यांचा नंबर देतोय. तुम्हाला लागलं तर नक्कीच एकदा फक्त ऑर्डर करा. माझा शब्द आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ऑर्डर करा. आणि महत्वाचं म्हणजे 100% जो आपल्याला रेट महत्वाचा असतो. म्हणजे वस्तू चांगली हवीच असते पण रेट पण दोन्ही गोष्टी इथे तुम्हाला मिळणार. 100% मी खात्रीशीर सांगतो मी तुम्हाला. तोपर्यंत या वडापाव खायला. आता सध्या आमची वडापावची पार्टी आहे. त्याला बोलतो ये आपला ये वडापाव खायला. रत्नागिरी डीमार्टला आलोय. जरा शॉपिंग करायची आहे. थोडा रेनकोट घ्यायचा आहे. रत्नागिरीचा डीमार्ट पण फिरूया ना. पाऊस जो बेकार आहे बेकार. हा रिक्षा आहे माग येऊ दे. पार्किंग मस्त आहे डीमार्टची. एक स्वेटर घेतलेला आहे. सॉरी स्वेटर विथ रेनकोट घेतलेला आहे. मस्त आहे. आवडला म्हणून घेतलाय. डीमार्ट खूप मोठं आहे इथलं रत्नागिरीचं. काय घेतोयस? पॅन्ट नाही तर आपली साईज आहे एक्सेल. मला तो टी शर्ट पाहिजे रे. स्मॉल मध्ये आहे तो. मस्त होता तो. शर्ट पण मस्त आहे. हे बारक्या बोलवलंय. हे बारक्या तुला बोलवलंय. ट्रेन सगळ्या लेट आहेत. सकाळी 8:30ची येणारी जामनगर आता येते संध्याकाळी 8:30 वाजता. 12 तास लेट. कारण कोकण रेल्वेचा प्रॉब्लेम चालू होता. नशिबाने ती भेटेल जामनगर. डायरेक्ट तिकडून रत्नागिरीतून पनवेलवरून वसई मार्गे तिकडे जाणार आहे. नशीब काढलं नशीब. आता काहीतरी जेवूया मग पुन्हा एकदा स्टेशनला येतो. आता जरा इन्क्वायरी करायला गेलेलो. आजची कोकण कन्या ट्रेन कॅन्सल केलेली आहे पावसामुळे. चला भावा, आय लव्ह यू. बाय बाय. चला खाली आहे नशिबानी ट्रेन. लव्ह यू, मिस यू, हग यू. ए चले सुटली. चल मस्करी नंतर करे. मूर्ख आहेस काय? चल हा. हे मला सांग बघा. बाय बाय. लव्ह यू. चला चला जावा. गाडी थांबले संगमेश्वर रोडला. सिग्नलचा पुढे सिग्नल थांबला. चला आता डायरेक्ट झोपतो आणि उद्या सकाळी भेटतो. भावाने झोपायचा जुगाड बाबा कुठे केला नाही. वा सलाम तुझ्या झोपण्याला. वा भावा वा. वा भावा वा.
झोप. दरड कोसळलेली, तिथे अजून काम चालू आहे पण ट्रेन चालू झालेली आहे. हॅट्स ऑफ कोकण रेल्वे, रात्रीचं पण काम करतायत. तर मित्रांनो, रात्री 3 वाजता पनवेलला ट्रेन पोचली आणि तिथून घरी गेलो, झोपलो. प्रवास खूप सुखाचा झाला, कारण ट्रेन नव्हत्या तरी पण गर्दी पण नव्हती, ते खूप महत्त्वाचं होतं. पण आत्ता सगळ्या ट्रेन सुरळीत झालेल्या आहेत आणि प्रवास पण सुरळीत झालेला आहे. दुसरं म्हणजे आता गावावरून मुंबईला आलो तर गावची आठवण येतच राहणार. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असंच बोलत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा पाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. बाय बाय.